सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमात काल सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ज्यांचा सन्मान करण्यात आला अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील इंचार्ज सिस्टरांशी आपण बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपण काम कुठं करता ते सांगा. माझं नाव नंदा बाजीराव घरबुडे. हे माहेरचं आडनाव आहे घरबुडे, सासरचं आडनाव टकले आहे आणि मी आता सध्या स्किन ओपीडीमध्ये कार्यरत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या स्किन ओपीडीमध्ये नंदाजी काम करत आहेत. मॅडम, आपलं शिक्षण किती झालंय व कुठं झालंय? माझं 12वी पर्यंतचं शिक्षण तालुका भूम येथे झालेलं आहे आणि जनरल नर्सिंगचं शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथेच झालेलं आहे. आपलं प्रॉपर गाव कुठलं? करमाळा, सोलापूर जिल्ह्यातच आहे. ओके. आपण आतापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता व आता प्रमोशन कोणत्या पदावर झालेलं आहे? मी या अगोदर आधी परिचारिका या पदावर काम करत होते आणि आता प्रमोशन परिसेविका या पदावर मिळालेलं आहे. ओके. आपण स्टाफ नर्स म्हणून म्हणजे अधिपरिचारिका म्हणून काम करत होता, त्यावेळेला कामाचं स्वरूप काय होतं आणि आता इंचार्ज झाल्यानंतर त्या कामाचं स्वरूप काय बदललं? अधिपरिचारिका असताना 3 शिफ्टमध्ये काम तर आहेच. तर प्रथम ड्युटीवर आल्यानंतर पूर्ण पेशंटची ओव्हर घेणं, त्यानंतर पेशंटचं बेड मेकिंग करणं, त्यानंतर डाएट वगैरे गेलं का ते पाहणं, ते दिल्यानंतरच मग त्यांचं इंजेक्शन मेडिसिन देणं, ॲडमिशन डिस्चार्ज बघणं, काही पेशंटचे CT स्कॅन, USG, एक्सरे वगैरे असतात, कॉल्स असतात तर ते पाठवणं, ज्याचे एक्सरे CT स्कॅन असेल ते त्यांना तिकडे पाठवून देणं, म्हणजे ह्या सगळेच गोष्टी आल्या त्याच्यात. आणि सगळे त्यांचं इंजेक्शन मेडिसिनपासून सगळी केअर घेणं, नर्सिंग केअर देणं, स्पंजिंग, माउथवॉश किंवा कोणाला बॅक केअरची गरज असेल त्यांना बॅक केअर देणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. स्टाफ नर्स म्हणून हे काम तुम्हाला इंचार्ज सिस्टरांच्या अंडर आणि हे स्वतः करायला लागतं, बेडसाईड उपचार द्यायला लागतात. आणि आता स्टाफ नर्सचं प्रमोशन घेऊन पुढं तुम्ही आता इंचार्ज सिस्टर झालाय, तर जबाबदारी काय वाढली? परिसेविका झाल्यानंतर सर्व वॉर्ड मॅनेजमेंट आणि सुपरविजनचं काम आहे. सर्व पुरवठा करणं, सर्व ऑब्झर्वेशन करणं, सर्वांकडून सर्व कामं व्यवस्थित झाले की नाही हे पाहणं किंवा ते करून घेणं आणि सगळ्या गोष्टींचा इंजेक्शन मेडिसिनचा सर्व पुरवठा, IV चा पुरवठा किंवा इलेक्ट्रिसिटी कुठं काय जे बंद काय मशिनरी वगैरे पडलेले असतील तर ते दुरुस्त करून त्यांना उपलब्ध करून देणं, ह्या सर्वच गोष्टी येतात. नर्सिंग क्षेत्रात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? प्रेरणा म्हणजे माझं 12वी नंतर माझ्या वेळेस हे डीएड 10वीवरचं 12वीवर गेलं होतं, त्यामुळं मला 12वी करणं गरजेचं होतं. मग ती 12वी करत करत परत माझं लग्न जमल्यामुळं मिस्टरांकडून मला माझे मिस्टर ह्या क्षेत्रात असल्यामुळं त्यांनी मला नर्सिंग करण्याचा सल्ला दिला आणि मी त्याच्यात आले. मिस्टर आपले काय करतात? नर्सिंग कॉलेजला ट्युटर आहे. ओके. म्हणजे यांना प्रेरणा तर घरातूनच मिळालेली आहे. आणि नोकरीवर असताना रुग्णसेवेशी संबंधित असल्यामुळं बरेचसे अनुभव येतात आणि या नर्सिंग क्षेत्रात येण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे रुग्णसेवा आणि त्यातून मिळणारं समाधान. तर अशी एखादी घटना किंवा अनुभव सांगा की तुम्हाला त्यातून खूप चांगलं वाटलं. अनुभव तर खूप आहेत सर, छोटे मोठे सगळे, की जेव्हा पेशंट एखादा सिरियस होतो आणि त्याला आपण सगळी ट्रीटमेंट इमर्जन्सी देतो सगळी आणि त्याच्यातून पेशंट क्युअर झाला, बरा झाला आणि व्यवस्थित घरी गेला की एवढं छान वाटतं. तसं हे फर्स्ट फ्लोअरला मेडिसिन वॉर्डला असताना अल्कोहोलिकचा पेशंट सिरियस झाला होता. त्यांचे डॉक्टर OPDमध्ये होते पण दुसरे डॉक्टर तिथं अवेलेबल होते, तर मी त्यांना बोलून घेऊन त्या पेशंटला O2 वगैरे ते येण्याच्या अगोदर तर मी ते प्रथमोपचार केलेच, म्हणजे प्रॉपडअप देणं, O2 वगैरे लावणं करणं, त्यांना बोलवून घेऊन त्यांना इंजेक्शन वगैरे विचारून पटपट हायड्रोकॉर्ट इंजेक्शन येव्हिल वगैरे हायड्रोकॉर्ट डेक्झा दिलं. तो पेशंट त्याच्यातून व्यवस्थित बाहेर आला. त्याच्यामुळे ते एवढं छान वाटलं. असं त्याच पद्धतीने आर्थो वॉर्डमध्ये पण असताना बरेच पेशंट म्हणजे असे सिरियस पेशंट डॉक्टर येण्याच्या अगोदर मी प्रथमोपचार देऊन व्यवस्थित सेटल केले होते. तर तसं झालं की छान वाटतं, म्हणजे मनाला खूप समाधान वाटतं आणि त्या दिवशी असं दिवसभर मनात पण खूप चांगले फिलिंग्स राहतात
की आपण काहीतरी केलं. नोकरी करत असताना नर्सिंग स्टाफ म्हणून त्यांना GNMच्या शिक्षण काळामध्ये उपचार कसे करावे त्याचं शिक्षण तर दिलेलं असतंच, पण प्रॅक्टिकली जेव्हा वार्डात काम करतात त्यावेळेला डॉक्टर रुग्णांना तपासतात आणि त्याला काय उपचार द्यायचे ह्याच्या फक्त इन्स्ट्रक्शन देतात, पण ॲक्च्युली जी तिथं उपचार दिले जातात ते स्टाफ नर्सकडून दिले जातात. आणि अशा वेळेला डॉक्टर नसतानासुद्धा जर काही पेशंट सिरियस झाला तर त्यांना प्रथमोपचार करून रुग्णाचा जीव वाचवण्यामध्ये त्या यश मिळवतात आणि हे त्यांच्यासाठी खूप समाधानाची आणि अशी चांगली बाब असते. नोकरीमध्ये असताना चांगले अनुभव तर येतच असतात, पण काही एखादा कटू अनुभव आला असेल तर सांगा. कटू अनुभव तसा काही नाही आहे सर, असा मेन्शन करण्या एवढा कोणता. ओके. नोकरी करत असताना विशेषतः महिलांना नोकरी आणि कुटुंब या दोन्ही आघाड्यांवरती काम करायला लागतं, तर यामध्ये आपल्याला काही अडचणी आल्या का आणि कुटुंबाकडून काय सपोर्ट मिळाला? अडचणी तर भरपूर येतात. माझे मिस्टरही बाहेरगावी मुंबईला होते सर्व्हिसमुळं आणि मी इथं होते, तर मुलं लहान होते, सासू सासरे किंवा आई वडील त्यांच्याकडे येऊन राहू शकत नव्हते सांभाळायला. बाई लावून मी त्यांचा सांभाळ केला, घरी पाहिलं आणि ड्युटीचंही. तर मी जोपर्यंत ड्युटीला आहे तोपर्यंत बाईने येऊन त्यांच्याजवळ बसणं आणि त्यांना सांभाळणं, मी आलं की तिने जाणे. आणि नंतर परत नाईटला वगैरे माझे वडील करमाळ्याहून इथं माझी नाईट ड्युटी असायची त्यावेळेस मुलांजवळ झोपण्यासाठी खास म्हणजे इथं यायचे. मी ड्युटीला आलेले असणार, त्यानंतर वडील घरी येणार आणि मी ड्युटीहून सुटून जाईपर्यंत लगेच ते त्यांची गाडी असायची, त्याच्यामुळे माझी आणि त्यांची भेटसुद्धा होत नव्हती. तर ते लगेच करमाळ्याला जायचे, म्हणजे त्यांची ड्युटी असायची त्याच्यामुळे. तर असं काही सगळं अडचणी मात करत त्याच्यावर सोल्युशन काढत सगळं काही केलं. आणि घरातून मला फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट आहे, सासर माहेर दोन्हीकडचाही. त्यातली त्यात माझ्या वडिलांचा आणि मिस्टरांचा खूप सहभाग आहे त्यात. त्या दोघांमुळे मी सगळं काही करू शकले. म्हणजे मिस्टर ही 100% देतात की कुठल्याही गोष्टीत, म्हणजे त्यांचं हे नसतं की तू हे केलं नाही किंवा ते नाही, असं काहीही नसतं. जे आहे त्यात ॲडजस्ट होतात किंवा ॲडजस्टेबल आहेत. त्याच्यामुळं मला खूप सपोर्ट आहे फॅमिलीचा. इतर क्षेत्रात नोकरी करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना 10 ते 5 ड्युटी असते आणि त्या एक फिक्स कामवाली किंवा घरच्यांवरती ती जबाबदारी टाकून करू शकतात. परंतु नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांचा हा एक वेगळा अँगल आहे की त्यांना 3 शिफ्टमध्ये ड्युटी असते आणि नाईट ड्युटी करणं हे अपरिहार्य असतं. आणि अशा वेळेला ही अडचण थोडीशी वेगळी आणि मोठी असते आणि यावर सुद्धा त्यांनी मात केलेली आहे. आणि त्यांच्या वडिलांचा आणि मिस्टरांचा यासाठी त्यांना खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे. मिस्टर तर त्याच क्षेत्रात असल्यामुळं त्यांना सगळ्या अडचणी माहीत असल्यामुळं चांगला सपोर्ट मिळाला असेल. नर्सिंग पेशाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता? एक आपल्या हातून खूप चांगली सेवा होते, कळत नकळत त्याचा मोबदला घेऊन सेवा करतो आणि ते 100% मनापासून करते किंवा मनापासून देते. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि हॅप्पी आहे. दोन्ही होतं म्हणजे. आणि स्त्रियांसाठी तर हा व्यवसाय खूप म्हणजे सर्व्हिस चांगली आहे. अर्धा दिवस आपण घरासाठी देऊ शकतो आणि अर्धा सर्व्हिससाठी वेळ. त्याच्यामुळं खूप आवडते आणि मनापासून करते मी ड्युटी. नवीन स्टाफ नर्सेस जे आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हेच की मनापासून रुग्णसेवा करा, त्याचे ब्लेसिंग वगैरे तुम्हाला भेटतातच. तुमची फॅमिली हॅप्पी राहते, त्यांच्या ब्लेसिंगमुळं आपलं सगळंच व्यवस्थित होतं म्हणजे. तर त्यांची केअर केली पाहिजे, चांगली सेवा दिली पाहिजे. 12वीला जे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना जर करिअर ऑप्शन म्हणून नर्सिंग क्षेत्र निवडायचं असेल तर आपण काय सल्ला द्याल? हो, या क्षेत्रात या, खूप चांगलं आहे. तुमच्याकडून कळत नकळत सेवा घडली जाते, त्याचा परत आपल्या फॅमिलीत पण खूप उपयोग होतो. म्हणजे सगळंच हायजीनच्या बाबतीत म्हणा, डाएटच्या बाबतीत म्हणा किंवा मेडिसिन वगैरे आजारपणात वगैरे आपण सगळंच त्यांना करू शकतो. तर तुम्ही ह्याच्यात येऊ शकता आणि ह्याच्यात करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत, आणखीन कोर्सेस सगळे. तर त्याच्यामुळे येऊन करू शकतात, अगदी PhD पर्यंत आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त काल सावित्रीची लेक म्हणून आपला काल सन्मान झाला, याबद्दल आपण काय सांगाल? सावित्रीची लेक आहे ह्याचा खूप काय म्हणायचं अभिमान आहे. त्यांनी खूप अत्याचार वगैरे सहन करून एवढं हे केलं, त्याच्यामुळं आज आम्ही हे सर्व्हिस करू शकतोय किंवा इथं आहे, हे त्यांच्यामुळं. तर त्यांचे मी खूप कृतज्ञ आहे आणि आभारी आहे.
एक काळ असा होता की महिलांनी शिक्षण घेणं म्हणजे पाप आहे असं समजलं जायचं. त्या काळामध्ये माता सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि महिलांना शिक्षणाची दारं खुली केली आणि आज सावित्रीच्या लेकी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करीत आहेत आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळत आहेत. आज आपण इथं आलात आणि आमच्याशी बातचीत केली याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.